तर नमस्कार मंडळी. चतुर्थी जशी सुरू झाली ना तसं आम्ही खयच बाहेर पडला नव्हता. हे कारखान्यात एवढे अडकलेले ना तर हकडे तकडे खयच जाऊ घरात ना बाहेर पडला ना. एवढा ऊन होता ना कडकडीत. पण जसा बाहेर पडला पावसात जसं काही सुरुवात झालो नाही बघा, मळबटीचा वातावरण आणि पावसात सुरू झालो. तर आता आपण कुणकेश्वर मार्गे कातवनाक जाता. तर तुम्ही बघू शकता या मस्तपैकी आपलं कुणकेश्वरचं मंदिर असा. आणि आता चतुर्थी असल्यामुळे ना भरपूर लोक म्हणजे जे मुंबईवाल्यांनी इलेत ना ते सगळे लोटतातच कुणकेश्वर. तर आम्ही पोचला कातवनाक. पावसामुळे आमकां अजिबात शूटिंग घेऊक मिळाली ना. आणि हे बघा आमचं गणपती बाप्पा असा कातवनचो. तर ह्या घर असा. तर मस्तपैकी असं डेकोरेशन केलेला होता. भारी वाटत होतो गणपती बाप्पा. तर ह्या घर असा ना तर ह्याच वर्षी याचा बांधकाम केलेला असा. जुना घर होता तो. मी बऱ्याचशा व्हिडिओत आमच्या बघला असेल जुना घर. तर कातवनाक सत्यनारायणची पूजा पण होती. आम्ही दर्शन घेऊन निघाला आणि पाऊस तर थांबतच नव्हतो. तर इकडे येला आम्ही देवगडात. तर संकेतच्या मावशीजवळ सत्यनारायण होतो. तर तिकडे पण मावशीच्या घरात गेलो. मोदक बिदक घेतला. आणि पण झाला काय, कारखान्यात ना ह्यांका सततचे फोन येत होते म्हणून तिकडे काय आमकां ना शूट करूक मिळाला नाही. तर हे बघा डिलिव्हरी देऊचे होते. पेंडिंग ऑर्डर पडलेले होते कपाटांचे आणि बेडचे. तर त्याच्यामुळे ह्यांका काय आता म्हणजे चतुर्थीत अजिबात थारोच नाही मिळत. तर आमचं कारखानो कोणाक माहिती नसत ना तर खाक्षीडारा फर्निचरचं कारखानो. त्याच्यानंतर आता ताई आणि मुंबईतलीच आहेत म्हणून म्हटलं आमच्या तिकडे पाठीमागे गणेश बेकरी असा. तिकडे फरसाण बिरसाण सगळे मस्त प्रॉडक्ट एकदम छान मिळतात. तर म्हटलं तकडनंच काहीतरी भॅट मुंबईला घेऊन जाऊया. तर फरसाण शेव लाडू बिडू सगळं काय काय गोळा केलं आहे. आणि ताई आणि मध्ये मध्ये हे पण सांगते ह्या घे त्या घे, पण मी काही लक्ष दिले नाही. तर ह्यो मिनी व्लॉग कसं वाटलं तो नक्की सांगा. आवडलं असं तर लाईक आणि शेअर करा.